आणि उपनगरातल्या बातम्या। ठाण्यातील वृंदावन परिसरात यंग इंडिया ॲथलेटिक्स मॅरेथॉन संस्थेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून धावपटूंना शुभेच्छा देत स्पर्धेची सुरुवात। ठाणे महापालिकेच्या येऊरमधील 200 अनधिकृत बांधकामं तोडा। मुंबई हायकोर्टाचे आदेश। अनधिकृत बंगल्यांमध्ये राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे बंगले असल्याची माहिती। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। हार्बर मार्गावरील लोकल रद्द। मुख्य मार्गावरील लोकल उशिराने धावणार। प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागण्याची शक्यता। लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेचं महत्त्वाचं पाऊल। कुर्ला कारशेडमध्ये सामान्य लोकलसाठी स्वयंचलित दरवाजांचा पहिला प्रोटोटाइप कोच तयार। देशभरातील विमानतळांवर तस्करी दरम्यान पकडल्या जाणाऱ्या प्राणी पक्ष्यांना संबंधित विमान कंपनीद्वारेच परत पाठवा। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे आदेश। मीरा भाईंदर पालिकेच्या परिवहन सेवेतील ठेकेदारांच्या कामगार संघटनेचा शुक्रवारी अचानक बंद। बेकायदा संप पुकारणाऱ्या संघटनांवर गुन्हा दाखल करा। परिवहन मंत्र्यांच्या सूचना। पीओपी सामग्रीचं जलद विघटन होणार। राज्याच्या पर्यावरण विभागाकडून एक समिती नियुक्त। ही समिती दर 6 महिन्याला सरकारला अहवाल देणार। मुंबईच्या वाकोला पुलावर कारचा अपघात। कार चालक जखमी। अंधेरीहून वांद्र्याला जात असलेल्या मार्गावर अपघात। पावसाळी आजारांमुळे मुंबईकर त्रस्त। डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ।